उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागात मातीच्या माठांची मागणी झपाट्याने वाढत आहे. नैसर्गिकरित्या थंड पाणी देणारे माठ आजही गावागावात लोकप्रिय आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावात संजय फकीरा कुंभार यांचे कुटुंब या पारंपरिक कलेला जपत आहे. नदीकाठची आणि शेतातील विशिष्ट माती गोळा करून ती भिजवून चाकावर माठ आणि घागरींना आकार दिला जातो. यानंतर लाकडी पट्टीने त्यांना मजबूत आणि सुबक बनवलं जातं. ही प्रक्रिया अत्यंत मेहनतीची आहे. सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 3 ते 11 वाजेपर्यंत हे कुटुंब अखंड काम करतं. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे माठातील थंडगार पाण्याला मोठी मागणी आहे. तसंच काही दिवसांवर आलेल्या अक्षय तृतीयाकरिता लाल रंगाच्या छोट्या घागरी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. यंदा तब्बल 3000 घागरी बाजारात विक्रीसाठी तयार होत आहेत. पारंपरिक कुंभार कलेचा हा वारसा आजही टिकून आहे. मात्र नवीन पिढी या व्यवसायापासून दूर जात असल्याचं चित्र दिसतंय. मातीचे माठ हे केवळ स्वस्तच नाही तर त्यातील पाणी आरोग्याकरिता फायदेशीर मानलं जातं. ग्रामीण भागातील ही मेहनत आणि परंपरेची जपणूक खरंच कौतुकास्पद आहे. परंपरा आणि मेहनतीचा सुंदर संगम म्हणजे हे कुंभारकाम. अक्षय तृतीया निमित्ताने पुन्हा एकदा ही कला जिवंत झालेली दिसते.